जय करा अशी माझी विनंती आहे। आपल्याला मी एक अजून विनंती करतो की एकनाथ खडसे असो किंवा खडसे परिवार असो, साहेब आता यांना विषय यांचा संपवा, कारण यांच्यामुळे आपल्याला खूप नुकसान आपल्या पक्षाचं झालं आहे। नाही तर सतीशांना आपल्याला माहिती असेल की आपला पक्ष याच्या अगोदर किती चांगला होता, याच्या अगोदर जिल्ह्याची परिस्थिती खूप चांगली होती, पण हे जिथे जातात तिथे हायजॅक करतात। आणि आता सुनेला खासदार बनवायचा प्रयत्न आहे, स्वतः MLCचा राजीनामा द्यायला तयार नाही। साहेब माझ्यासारखा स्वाभिमानी जर असता एखादी कार्यकर्ता जरी असता, थोडीफार जरी त्याला लाज वाटली असती तर राजीनामा दिला असता असं मला वाटतं, पण लाज शरम विकून खाल्ली। आता सुनेला नंतर अजून एकाला आमदार करायचं आहे आणि त्याच्यानंतर वेळ पडला तर त्या मामीले सुद्धा अजून जिल्हा बँकेचं चेअरमन बनवायला प्रयत्न करायशिवाय कमी राहणार नाही असे मला वाटतं। मग असे लोकांना साहेब आपण संधी द्या, परंतु आमची विनंती आपल्याला आहे की पुढील भविष्यात अशा लोकांना आपण थोडं सावध राहा, एवढीच विनंती करतो। तुमच्याबरोबर साहेब जे गद्दारी केली आहे, ज्या लोकांनी त्या लोकांनी गद्दारी केली आहे, या लोकांचा हा बदला तुमच्यासाठी घेतल्याशिवाय ही जनता चुपचाप बसणार नाही। तसाच लोकसभेमध्ये सुद्धा साहेब 10 वर्षामध्ये रक्षा खडसेने काय दिवे लावले हे सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे। पहिली गोष्ट तर ती मावशी कोणाला दिसतच नाही, आणि आता सर्वांनी या जिल्ह्यामध्ये ठरवलेलं आहे साहेब की खडसे परिवार हा कुठेच नको, जिथे जातील तिथे घाण करतील अशी परिस्थिती खडसे परिवाराची आहे। माझी जयंतरावांना विनंती आहे आणि साहेबांना विनंती आहे की पक्षातून पहिले हकलपट्टी करा, ती काही असो त्याला घेऊ का ना घेऊ। साहेब ते दरवाजा ठोकून ठोकून परेशान आहे, भाजपचा आपण घेत नाहीये कोणी। काल का परवाची गोष्ट, यावलमध्ये ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगायला गेले की असं रक्षा खडसेचं काम करा। त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तुम्ही भाजपमध्ये नाही, तुम्ही आम्हाला कसं सांगू शकता काम करायचं। पण साहेब आतली माहिती माझ्याकडे जी आली आहे ती अशी आहे की भाजपने एकनाथराव खडसेला असं सांगितलेलं आहे की तुम्ही कोपऱ्यामध्ये चुपचाप सभा घ्या, व्यासपीठाच्या आसपास फडकायचं नाही। अशा पद्धतीने भाजपने त्या ठिकाणी आखणी केलेली आहे। साहेब भुसावळला जिल्हा होण्यापासून रोखण्यासाठी जर सर्वात मोठी मोगरी, आज एका पत्रकारामध्ये मोगरी आली आहे, ही मोगरी लावणारा हा एकनाथ खडसेच आहे हे मी आपल्याला खात्रीने सांगतो। साहेब आपली MLC वाया गेली। आता MLC आपल्या एखाद्या गरीब कार्यकर्त्याला भेटली अशी तरी चाललं असतं, परंतु अपेक्षा होत्या किंवा साहेबांना अपेक्षा होती की लोकसभा निवडणूक लढवू, यांना आपण निवडून आणू आणि लोकसभेची एक सीट आपली या ठिकाणी येईल अशा अपेक्षा साहेबांना होत्या। परंतु साहेब दिल्लीला हे गेले, दिल्लीला जायला तब्येत खराब नसते, बाकीच्या ठिकाणी भाषणाला बी तब्येत खराब नसते, चुपचाप मीटिंगा घ्यायला सुद्धा तब्येत खराब नसते, आणि सोनबाईचं तिकीट घेऊन आल्यानंतर तब्येतच खराब झाली की मी आता लढूच शकत नाही। मग आता फिरतू कशाला बाबा, बेडवर राह ना, सोडा गोड्या चालू द्या, माझं म्हणणं आहे। त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, तब्येतीच्या बाबतीत होत असते, पण कमीत कमी साहेबांनी जर तुम्हाला सोडलं तर आराम करा। आता काही फायदा होणार नाही, कारण अंडरकरंट एवढं। तो दोस्तों, ये न्यूज़ चैनल हर वक्त आपकी आवाज़ को अपनी आवाज़ बनाएगा और हर खबर को सच के साथ आपके पास पहुंचाता रहेगा। हर खबर आपके पास पहुंच सके इसलिए इस चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर ज़रूर कीजिए। फिर मुलाकात होगी सच के साथ आपके पास नई खबर के साथ।